अध्यक्ष महोदय 2003 मध्ये धानाचं राज्य सरकारनं शिफारस केली 850 रुपयाची 2003 मध्ये हमी भावाचं बोलतोय, जे आमचे विजय भाऊ बोलत होते त्याच्याबद्दल बोलतोय। 850 रुपये केंद्राने किती भाव केले? 15% नफा धरून भाव भेटत नाही जाधव साहेब, 15% नफा नाही, लॉस मध्ये विकावं लागतं आम्हाला। हे काँग्रेसमध्ये होतं आणि भाजपमध्ये तेच होतंय। बदललं काय तुम्ही? कुठे गेले तुमची मर्दांगी? अध्यक्ष महोदय 850 राज्यानं शिफारस केली 2003 मध्ये आणि केंद्रानं जाहीर केले 360, 500 रुपयाची तफावत। मग 15% नफा धरून भाव कुठं भेटला अध्यक्ष महोदय? घाट्यात विकावं लागतं। हेच धानाचं आहे, तुरीमध्ये तेच झालं, 1300 रुपये कमी भावानं अध्यक्ष महोदय तूरमध्ये। 2003 चे वाचून दाखवतोय अध्यक्ष महोदय, 1869 राज्यानं शिफारस केली 1869 भाव 15% नफ्यानं भेटले पाहिजे। 15% नफा जर माझ्या शेतकऱ्याला भेटायचा असेल तर अध्यक्ष महोदय केंद्रानं हमीभाव जाहीर करताना 1869 भेटले पाहिजे। पण केंद्रानं जाहीर केलं जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि तेव्हा त्यांनी जाहीर केलं 500 रुपये, 1300 रुपयाचा घाटा एका क्विंटल माग आहे। तुम्ही 6000 देता म्हणता, लुटता किती? तुमच्या बजेटमध्ये आमच्यासाठी ठेवलं किती? टाटा बाटा वाटा कुठं आहे? ते गाणं आमच्या विदर्भातल्या एका कवीनं लिहिलं होतं, टाटा बाटा सांगा आमचा वाटा कुठं आहे? वाटा कुठं आहे अध्यक्ष महोदय? 3 लाख अधिकारी कर्मचाऱ्यासाठी 3 लाख कोटी खर्च करतो, 20,000 कर्मचाऱ्यासाठी, 20,000 कर्मचाऱ्यासाठी, आणि आमच्यासाठी तुम्ही फक्त 45,000 कोटी दिले। तुम्ही या योजना वाचून दाखवले ना अध्यक्ष महोदय? नमो शेतकरी, पीक विमा, गोपीनाथ मुंडे अपघात योजना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी, नानाजी देशमुख योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी सिंचन प्रकल्प, शेती ऊर्जा, 45, 30,000 कोटी पकडा। 8, 4, 5 कोटी शेतकऱ्यासाठी तुम्ही 25,000 कोटी बजेटमध्ये ठेवताय आणि 20 लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही 3 लाख कोटी ठेवताय। त्या अपंगाला 5% कर्ज आम्ही पाहतो निधी ठेवला पाहिजे, तुम्ही देतच नाहीये। 1,000 कोटी ठेवले। कायदा काय म्हणतं? बजेटच्या 5% खर्च दिव्यांगांसाठी झाला पाहिजे, 25,000 कोटी भेटले पाहिजे, नाही देत अध्यक्ष महोदय। आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय शेवटचे भाव असतो अध्यक्ष महोदय, काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि बीजेपीच्या राज्यात सुद्धा तेच आहे, काही वेगळं नाही आहे। आणि मला लोक अपक्ष याच्यासाठी निवडून देतं का तू बोलला तरी पाहिजे, कारण सगळे पक्षासाठी बोलतोय, मला तर शेतकऱ्यासाठी बोलायला लागेल का नाही अध्यक्ष महोदय? आणि म्हणून 2022 मध्ये 2021-22 सांगतोय, 2022-23 तर भावच जाहीर केले नाही। 2021 मध्ये 4019च्या भावाची शिफारस केली धानाची, 4000, 15% नफा धरून। भास्करराव तुमच्या भागात धान होते आणि इकडे गडचिरोलीला होते, सगळे कोकणी लोक आहे बिचारे, सगळे शेतकरी प्रचंड मेहनत करतोय, टोंगायभर पाणी जेव्हा पाय जमिनीत जातं तेव्हा ते धान उत्पादन होतंय। 4019 केंद्राने जाहीर काय केलं? 1940, 1940 कितीचा फरक आहे? 2000चा फरक आहे अध्यक्ष महोदय। आता तुरीचे भाव 6,750 आणि केंद्राने जाहीर केले 5,000, 1,700 रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय। एका क्विंटल मागे 1,700, एका एकरामध्ये 10 क्विंटल तूर पकडली तर आम्ही जर पकडलं अध्यक्ष महोदय तर 20,000चं नुकसान झालं। 6,000 तुम्ही सन्मान निधी का देताय? काय गरज आहे भीक द्यायची? हो आमची तुमच्याकडे आहे, किती लुटायचं तुम्ही? लाज वाटत नाही असा शब्द वापरता येत नाही, पण मला लाज वाटते ना अध्यक्ष महोदय, त्याचं काय?